हम्पी हा शहराचा इतिहास तर आता सगळीकडेच मिळणार आहे. यूट्यूबचे चॅनल ओपन केले की तो इतिहास सगळ्यांनाच माहिती होणार आहे. तर मी आता तो इतिहास काय आहे ते सांगण्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं मला असं वाटतं की तुम्ही हम्पीला का गेलं पाहिजे ह्याबद्दल मी बोलणार आहे. तर दुसरा दिवस माझा हम्पीमधला जो होता तो सुरू झालेला होता. फर्स्ट डेचा जो व्लॉग आहे तो ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे आणि हा आहे माझा दुसरा दिवस जो हम्पीमध्ये सुरू झालेला. तर दुसरा दिवस होता तो तुंगभद्रेच्या इकडच्या साईडचा, म्हणजे नॉर्थ साईड जी आहे तिथून मी आता फिरायला सुरुवात केलेली होती. आणि इकडच्या साईडला जे आहेत ते जे 50 रुपयाच्या नोटेवरचा जो रथ आहे तो झाला. त्याच्यानंतर विजयनगर जे झालं ते पूर्ण आता बघायला मिळणार होतं. तर हा जो इतिहास आहे ना की कृष्णदेवरायाजी यांनी बनवलेला एक खूप मोठा इतिहास, अतिशय संपन्न असं एक राष्ट्र विजयनगर, ज्यातलं हे शहर जे आहे हम्पी, अतिशय सुरेख असं शहर. आपण इतिहासाच्या पुस्तकामध्ये बघितलेल्या छोटे छोटे चित्र म्हणजे हा फक्त इतिहास नाही आहे. इथे हम्पीला आल्यानंतर आपल्याला कळतं की खरा इतिहास हा खरं हम्पीमध्ये येऊनच बघितला जाऊ शकतो. तो इतिहासमध्ये वाचून किंवा त्या इतिहासातल्या पुस्तकातले छोटे छोटे चित्र बघून इतिहास कळणार नसतो. तर अतिशय श्रेष्ठ आणि अतिशय कर्तृत्ववान असे जे राजे होते त्यांनी बनवलेला हा इतिहास जो म्हणजे हम्पी ह्या शहरातून आपल्याला बघायला मिळतोय किंवा तो म्हणतो ना आपण की आपण प्रत्येक क्षण तिथे जगतोय. तर प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक महाराष्ट्रीयन असेल, भारतीय असेल, मला असं वाटतं की प्रत्येकाने एकदा तरी विथ फॅमिली आपल्या मुलांना, आपण स्वतःही एकदा हम्पीमध्ये गेलं पाहिजे. आणि तो जो इतिहास आहे जो पुस्तकात वाचण्यापेक्षा समोरून बघणं, अतिशय श्रेष्ठ आणि कर्तृत्ववान अशा राजांची जी खरोखर त्यांचं ते कर्तृत्व आहे ते ह्या इतिहासाच्या पुस्तकात नसून ह्या हम्पीमध्ये दडलेलं आहे. हम्पीमध्ये आल्यानंतर जेव्हा हे सगळे शिल्पकला मी बघायला लागली, जेव्हा हे प्रत्येक मंदिर, तिथे बनवलेली प्रत्येक मूर्ती, त्याच्यानंतर बनवलेलं प्रत्येक वास्तू, प्रत्येक शिल्पकला ही अतिशय मनाला मोहक अशी वाटणारी होती. खूप छान वाटत होतं. आणि आपण ह्या जन्मात तरी एक जन्म आहे आपल्याला माणसाचा, त्याच्यामध्ये आपल्या इतिहासातील राजे ज्यांनी हे सगळं घडवलेलं एवढं मोठं समृद्ध राज्य, कृष्णदेवरायजी खरंच खूप एक श्रेष्ठ आणि महान असं राजा होता जो होऊन गेला, ज्यांनी इतका मोठा इतिहास लिहिला. आणि त्या इतिहासाची साक्षीदार आहेत तर ती आहे हम्पीसारखं शहर. तर एकदा तरी हम्पीला भेट दिली गेली पाहिजे. इतिहास काय होता, कसा होता हे हम्पीमध्ये आल्यानंतरच आपल्याला जाणीव होऊ शकते. खूप छान वाटलं. हम्पी शहरात आले, तिथली ही वास्तू बघितल्या, शिल्पकला बघितल्या. वाईटही वाटत होतं मनाला की इतके सुंदर जी शिल्पकला होती, जी वास्तू होती, ती कुठेतरी काळाच्या आड किंवा म्हणजे जे युद्ध झाले, ज्या सगळ्या गोष्टी घडल्या इतिहासातल्या, त्या सगळ्या गोष्टींमुळे एक अतिशय सुंदर संपन्न असं जे राज्य आहे ते आज फक्त दगडांमध्ये व्यतीत होऊन गेलेलं आहे. फक्त उरले ते फक्त त्याचे अवशेष, जे की अजूनच जास्त की हम्पीसारखं शहर किंवा तिथलं जे गव्हर्मेंट आहे ते आजही त्या हम्पीला एवढं व्यवस्थित सांभाळतं आहे, त्याचं संवर्धन करतं आहे. याच्याबद्दल खरंच त्यांचे खूप खूप आभार की इतिहास आज परत एकदा रिपीट आपल्याला बघायला मिळतो आहे. तर प्रत्येकाने एकदा तरी हम्पीला भेट द्या. हम्पीला आल्यानंतर तुम्हाला खरंच मनापासून असं वाटेल की हो, बरं झालं की आपण हम्पीमध्ये आलो. आपल्याला ह्या सगळ्या शिल्पकला, ह्या सगळ्या वास्तू, कुठेतरी आपणही ह्या सगळ्या गोष्टींचा एक भाग बनू शकलो किंवा आपणही त्या इतिहासाचा एक म्हणतो ना की अविभाज्य घटक आहोत. तो इतिहास जो आहे तो आपल्या डोळ्यांनी आपल्याला बघायला मिळतो आहे. याचा अतिशय छान असं एकदम अनुभव जो आहे तो हम्पीमध्ये मिळालेला आहे. इथे जे झाड होतं ज्याला मी आता हात लावत होते ना, तर हे 106 वर्षापूर्वीचं झाड आहे. 160 वर्षापूर्वीचं झाड आहे. आणि त्या झाडाने तर जवळपास खूप सारा इतिहास त्यांनी बघितलेला असेल. त्याचं प्रतीक जे आहे ते तिथे ते झाड होतं. तर मी त्याला छोटंसं आलिंगन दिलं आणि फील केलं की की खरोखर इतिहास जर कोणी बघितलेला असेल ना, तर त्या लोकांना खरंच खूप म्हणजे त्यांचं खरंच खूप नशीब की त्यांनी एवढा चांगला इतिहास त्यांना डोळ्यांनी बघायला मिळाला. आजही इतके वर्षानुवर्ष जी म्हणजे झालेत, तरीही जी वास्तू जी आहे ती आजही तशीच्या तशीच आहेत. आजही त्यांना तितकाच तो जो फील आहे तो तसाच आहे. म्हणजे आजही त्या वास्तूवर हात फिरवल्यानंतर इतिहासाच्या त्या कुठल्यातरी
त्या म्हणजे त्या काळात, त्या इतिहासामध्ये त्या काळात आपण गेल्यासारखं वाटतो. कदाचित आपणही तिथलं एखाद्या सैन्यातला एखादा व्यक्ती म्हणून तिथे लढलो असणार, त्या इतिहासात आपलाही काहीतरी भाग असणार, ही एक जाणीव तिथे आल्यावर झाली. आणि जोपर्यंत तिथे फिरत होती ना, तर खरं सांगते एक प्रत्येक वस्तू आणि इतकी म्हणजे समजदारीने तिथली जी कलाकृती ती बनवलेली गेलेली होती. म्हणजे अगदी गाभारा असेल, अंडरग्राऊंड जे आहे ते बांधकाम असतील, उजेड येण्यासाठी केलेले छोटे छोटे म्हणजे लाईट्स, जेव्हा तेव्हा लाईट नव्हते पण दिवसभर उजेड असावा, हवा असावी, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आर्किटेक्चर जे काय म्हणतात ना, की ते आहे. ती खरोखर आर्किटेक्ट काय होतं हे हम्पीसारखं शहर आपल्याला दाखवून देतो. तर डबल मजली बांधकाम असेल, जे आत्ता आपण बघतोय की 2 मजली बांधकाम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, तर हम्पी हे शहर असं होतं ना, इतकं समृद्ध शहर आहे ते आजही, की तिथे शिल्पकलेचा खरोखर कलश गाठला आहे. म्हणजे बांधकामातल्या ज्याही काही गोष्टी असतील ना, की 2 मजली बांधकाम झालं असेल, त्याच्यानंतर म्युझिकल पिलर्स असतील, त्याच्यानंतर प्रत्येक वस्तू इतकी समजदारीने, इतक्या सगळ्या गोष्टी इतक्या म्हणजे प्रचंड डोकं असं शांत ठेवून त्या लोकांनी बनवलेल्या आहेत. आणि इतका मोठा इतिहास आपल्या डोळ्यासमोर असणं आणि डोळ्याचं पारणं फेडण्यासारखं आहे. तसं तर आता हम्पीमध्ये येण्यासाठी ट्रॅव्हलिंग जे आहे ते अतिशय सोपं झालेलं आहे. हॉस्पेटपर्यंत तुम्ही कुठूनही कुठल्याही राज्यातनं या किंवा कुठल्याही याच्यातनं या, जिल्हा राज्य जे काही असेल ते, तर हॉस्पेट जे आहे तिथे तुम्हाला ऑलरेडी तिथपर्यंत ट्रेन अवेलेबल होऊन जाते. आणि तिथून पुढे हम्पीसाठी बसेस अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला ऑटो अवेलेबल आहेत. राहण्याची अजिबात गैरसोय होत नाही. राहण्यासाठी स्टे एकदम कमीत कमी याच्यामध्ये तुम्हाला होमस्टे अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला इथलं जे फूड आहे तेही साऊथ इंडियन फूड, तेही अगदी कमीत कमी रेटमध्ये तुम्हाला फूड अवेलेबल होऊन जातं. त्याच्यानंतर राहिला प्रश्न, तुम्हाला दिवसभर इथे हम्पी फिरण्यासाठी तेही ऑटोही रेंटेड मिळतात. त्याच्यानंतर तुम्हाला बाईक्सही मिळतात. म्हणजे हम्पी शहर एक्सप्लोअर करण्यासाठी कुठलीही गैरसोय होत नाही, कुठल्याही प्रकारची काहीही अडचण येत नाही. त्याच्यामुळे जे आहे ना, हम्पी शहर इथे हिंडणं फिरणं अतिशय सोयीस्कर आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीने हम्पी ह्या शहराला एकदा नक्की व्हिजिट करावं. हम्पीसारखं एक हिस्टॉरिकल प्लेस, जो की वर्ल्ड हेरिटेज हिस्टॉरिकल प्लेस म्हणून आता हे म्हणजे त्याला एक आयडेंटिटी मिळालेली आहे. तर नक्की तो एक्सप्लोअर करावं. नक्की तो इतिहास अगदी स्वतःच्या व्हिडिओजमधून बघण्यापेक्षा स्वतः फील करावं. तिथे स्वतः येऊन प्रेझेंट होऊन त्या गोष्टींचा एक म्हणतो ना की एक मेमरी स्वतःच्या याच्यात कलेक्ट करावी. तर त्याच्यासाठी नक्की एकदा हम्पीला व्हिजिट करा. आणि माझा ब्लॉग कसा वाटला तेही सांगा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.